आपल्यासोबत आता शास्त्रज्ञ लीना बोकील मॅडम आहेत. अंतराळात शुभांशु शुक्ला गेलेले आहेत. तर सगळ्यांना उत्सुकता आहे की या 14 दिवसांमध्ये काय नेमके वेगवेगळे प्रयोग जे आहेत ते शुभांशु शुक्ला यांच्याकडून अंतराळात केले जाणार आहेत. ॲक्झियम ही मोहीम कोलॅबरेटिव्ह मिशन आहे. नासा, इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सी आणि अर्थातच स्पेसएक्स, कारण त्यांचं रॉकेट होतं आणि हे जे स्पेसक्राफ्ट आहे ज्याच्यामधून काल डॉकिंग झालं स्पेस स्टेशनला, हे जाऊन आगमन झालेलं आहे. 4 अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पोहोचलेले आहेत. तर हा एक टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेशन तर आहेच नक्कीच, पण भारताचं प्रतिनिधित्व शुभांशु शुक्ला करत आहेत. इंडियन एअरफोर्सचे पायलट आहेत आणि गगनयान मोहिमेसाठी त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांचं सिलेक्शन अनेक लोकांमधून झालेलं आहे. इंडियन एअरफोर्समधला खूप त्यांचा अनुभव आहे. आता तिथे गेल्यानंतर त्यांचा विषय असणार आहे, अनेक विज्ञानाचे प्रयोग घेऊन गेलेले आहेत त्यांच्यासोबत. तर 14 दिवसांमध्ये खूप गोष्टी घडणार आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायक्रोबियल म्हणजे एक सूक्ष्म जीवजंतू जे प्रकार असतात तसा वॉटर बेअर घेऊन गेलेले आहेत ते बरोबर. मग तो मिलियन्स ऑफ इयर्स म्हणजे अब्ज वर्ष, कितीतरी वर्ष पृथ्वीवर एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये हे प्राणी राहतात, तर तिथे स्पेसमध्ये पण राहतील का असा एक अभ्यास आहे. दुसरा विषय आहे मसल लॉस होतो, कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन किंवा मायक्रोग्रॅव्हिटी, झिरो ग्रॅव्हिटीमध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षण असेल तर आपल्या शरीरावर काही फरक पडतात आणि प्रभाव पडतो त्याचा. तर स्नायू आणि मसल लॉस किंवा मसल ॲट्रोपी ज्याला म्हणतात तो एक अभ्यास करणार आहे. आणि त्यांच्याबरोबर ते खायला ना गाजरचा हलवा आणि आमरस आणि थोडे कमी स्पायसी फूड त्यांना दिलेलं आहे. हे म्हैसूरची एक R&D इन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे DRDOचाच भाग आहे, हा एक डिपार्टमेंट आहे फूड अँड मेडिसिनचा. तर ते जेवण त्यांना स्पेशली मेड दिलेलं आहे तिथे खाण्यासाठी. आणि एक प्रयोग असा असणार आहे की आपल्या समोर जेव्हा स्क्रीन असतो मोबाईल किंवा लॅपटॉपचा, तर तो फरक आपल्या मेंदूवर किंवा कॉग्निटिव्ह थिंकिंग म्हणतात, विचार करण्याची क्षमता, याच्यावर फरक पडतो का, असे अनेक प्रकारचे त्यांच्याबरोबर ते हे नेणार आहेत प्रयोग. आणि एक आहे क्रॉप किंवा आपण फसल किंवा हे म्हणतो सीड्स वगैरे ते घेऊन जाणार आहेत. तिथे गेल्यानंतर हे पीक म्हणजे खरंच ग्रो होतात का, त्यांची वाढ होते का, कारण स्पेस स्टेशनला जाताना आपण खूप फूड घेऊन जाऊ शकत नाही, कारण वजन जास्त नेलं तर तसं चालत नाही. आणि कंटिन्युअस जर सातत्याने खूप वर्ष त्यांना तिथे राहायचं असेल दीर्घकाळ, तर नक्कीच आपलंच जेवण आपल्याला तिथे बनवावं लागेल आणि ॲग्रिकल्चर किंवा कृषी आणि या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तर असे काही प्रयोग खरं तर नेलेले आहेत त्यांनी स्वतःचे आणि इतर R&D इन्स्टिट्यूशनचे. आणि अनेक गोष्टी होणार आहेत तिथे स्पेसमध्ये, कारण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, R&D इन्स्टिट्यूशन्स, भारतातले अनेक जणांनी त्यांना खरं तर 40 प्रोजेक्ट्स किंवा एक्सपेरिमेंट प्रयोग दिले होते, पण त्यापैकी फक्त 7 त्यांनी नेलेले आहेत. आणि इतर जे युरोपियन स्पेस एजन्सीचे आहेत ॲस्ट्रॉनॉट, ते पण स्वतःबरोबर युरोपमधले घेऊन गेलेले आहेत प्रयोग. आणि असे पेगी ज्या आहेत त्या नासा आणि अमेरिकेच्या आहेत, त्या वेटरन आहेत आणि इतर 3 जण पहिल्यांदा जातात. तर हा त्यांचा एक पहिला प्रोजेक्ट जरी असला तरी अनुभव खूप आहे, कारण ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे पुण्याच्या NDAमधून प्रशिक्षण घेऊन ते इंडियन एअरफोर्समध्ये जेव्हा सिलेक्ट झाले तेव्हा त्यांचे एक्स्ट्रीम कंडिशनचे अकॅडमीमध्ये त्यांचे ट्रेनिंग त्यांची झालेली आहे आणि कॉम्प्लेक्स एअरक्राफ्ट चालवलेले आहेत, उडवलेले आहेत. 2000 तासांच्याहून अधिक त्यांचा अनुभव आहे. तर तिथे जाताना सुद्धा काल डॉकिंग आणि या सगळ्या प्रक्रिया त्यांचा मेजर रोल होता ॲज अ पायलट. तर त्यामुळे खूप अभिमान वाटतो. आणि 2 आठवड्यांचा खरं तर हा म्हणजे ड्युरेशन आहे. तर बघूयात आता काय काय घडतं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते म्हणतात की मी फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ काढणार आणि आणल्यानंतर इथे पृथ्वीवर परत आल्यानंतर ते काही शाळांमध्ये, इन्स्टिट्यूशन्समध्ये जाऊन लोकांना, लहान मुलांना प्रेरणा देणार आहेत, विद्यार्थ्यांना काही गोष्टी शिकवणार आहेत, त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत. आता ते जेव्हा अंतराळात गेलेले आहेत तेव्हा त्यांचा हा प्रवास नेमका कसा सुरू असेल, काय वाटतं, त्यांचे जे रोजचे दिवस आहेत, दिनचर्या जी आहे ती कशी असेल, कसं सुरू असेल एकूण? हो, खरं तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हा एक म्हणजे स्पेसमध्ये फिरणारे
फिरणारं यान आहे पृथ्वीच्या भोवती 400 किलोमीटर अंतरावर हे आहे आणि जवळजवळ 28,000 किलोमीटर पर आवर असा फिरत असतो वेगाने. तर तिथे जाण्यापूर्वी ह्यांची एक ट्रेनिंग असते की त्या स्पीडला त्यांची तयारी आणि कमी गुरुत्वाकर्षण मायक्रोग्रॅव्हिटी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणमध्ये सर्व्हाइव्ह होणं आणि त्यामुळे आता ते आहेत सज्ज आहेत ते सगळं करायला. तर त्यांचं रुटीन असं असतं जिमिंग वगैरे करावंच लागतो कारण तिथे मसल लॉस होतो कॅल्शियम डेफिशियन्सी होऊ शकते कारण बोन डेन्सिटी कमी होते. तर आता ह्या गोष्टी आणि जेवण खाणं ज्या गोष्टी रुटीनमध्ये असतात आणि मग इतर वेळेला म्हणजे त्यांचं ठरलेलं असतं एक रुटीन की प्रयोग पण करायचे विज्ञानाचे वेगवेगळे विविध प्रकारचे प्रयोग घेऊन गेलेले आहेत ते. या सगळ्यात महत्त्वाचं की काय नेमकी आव्हानं असणार आहेत आणि याचे फायदे नेमके काय असणार आहेत या मोहिमेचे? खरं तर काल जेव्हा प्रक्षेपण झालं आणि त्यानंतर म्हणजे डॉकिंगची प्रक्रिया जेव्हा सुरू झाली 28 तासानंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनजवळ पोहोचल्यानंतर त्याचा वेग कमी करत करत ते यान खालून असं येऊन वर आणून त्याची डायरेक्शन बदलून त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स मॅन्युव्हरिंग आणि खूप स्पीड कमी करत करत येऊन डॉकिंग म्हणजे जोडलं गेलं यान आणि इंटरनल म्हणजे सॉफ्ट आणि हार्ड डॉकिंग म्हणजे जशी लॅच लावतो आपण कुलूप लावतो हे सगळं झाल्यानंतर ते आत गेले आणि आगमन झालं इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये. तर हे सगळं करताना सुद्धा खूप मॅन्युव्हरिंग प्रिसिजन म्हणजे अचूकपणे हे सगळं त्यांना करावं लागतं. त्यामुळे हे पायलटचंच काम असतं अँड ते एफिशियंट आहेत रिफ्लेक्सेस चांगले आहेत आणि अर्थातच म्हणूनच त्यांची निवड झालेली आहे. तर नंतर सुद्धा परत येताना सुद्धा अनडॉकिंग आणि खाली येताना त्यांचा मोठा रोल असणार आहे. पण खूप आव्हानं ॲक्च्युली ह्युमन स्पेस फ्लाईटमध्ये रोज येत असतात हर घटकेला येत असतात. फायदे तर भारताला नक्कीच होणार आहेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची गगनयान मोहीम जी 2 ते 4 वर्षानंतर मानवी मोहीम होणार आहे त्यासाठी याचा एक हा पहिला टप्पा आहे आणि शुभांशु शुक्लांची निवड झाली ॲक्सियममध्ये ही मोठी गोष्ट आहे. अर्थातच इस्रो आणि नासाचं कोलॅबरेशन आहे आणि याचे ते जे प्रयोग करून रिझल्ट्स येतील त्याचा फायदा नक्कीच होणार आहे इस्रोला आणि त्यांना स्वतःचा म्हणजे पर्सनल लेवलला तर होणारच आहे कारण एक स्पेस मिशन करून आल्यानंतर एक पर्सनॅलिटीज बदलते तिथून पृथ्वीकडे बघताना त्यांचा दृष्टिकोन बदलतो आणि अनेक बदल घडत असतात. तर नक्कीच आपल्याला देशाला आणि इस्रोला फायदा होणार आहे. धन्यवाद मॅडम या सगळ्या विषयाच्या संदर्भानं तुम्ही सविस्तर बातचीत केलीत. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे.